सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण बारामती येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। खरंच स्वामींची लीला ही खूप अगाध आहे। या अनुभवातून आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी गेल्या 9 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे। जेव्हा मी नवीन होते सेवेमध्ये तेव्हा फक्त स्वामी चरित्राचे 3 अध्याय 11 माळी जप करत असायची। मला एक मुलगा, एक मुलगी आणि माझे सासू सासरे, माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब। माझ्या सासूबाईंचा दत्तगुरूंवर फार विश्वास होता, त्यामुळे त्यांनी घरापुढे औदुंबराचे वृक्ष लावलेले होते आणि तिथे छोटंसं मंदिर देखील केलेलं होतं। तिथे ते सकाळ संध्याकाळ दिवा वगैरे लावायच्या आणि जी काही सेवा वगैरे करायच्या, म्हणजे थोडेफार हरिपाठ वगैरे वाचायच्या, तो तिथेच बसून करत असायच्या। त्यामुळे त्यांच्याकडून दत्त महाराजांची ही सेवा घडत असायची। पण कालांतराने काय झालं, माझ्या सासूबाई हे एक्सपायर झाल्या। सासूबाई एक्सपायर झाल्यानंतर तिथे कोणी काही सेवा करत नव्हतं। मी पण दिवा वगैरे कधी काही लावला नाही, मी घरचीच थोडीफार सेवा करायची। पण मला खूप भयानक त्रास होत होता। इतका त्रास व्हायचा ना की बस। कुठे सर्व डॉक्टरांकडे गेले, सर्व रिपोर्टही बघितले, सर्व रिपोर्ट हे नॉर्मल यायचे, कुठंच काही नसायचं। पण मला त्रास हा खूप व्हायचा। अचानक असा दम लागल्यासारखं व्हायचा, भीती वाटायची, माझं मन खूप घाबरायचं। खूप सारे असे म्हणजे एक दिवस एक झालं की दुसऱ्या दिवशी काही ना काही दुसरं दुखायचं, असं माझं रोज कंटिन्यू चालू असायचं। मिस्टर फार वैतागले होते की हिला असं का बरं होत आहे। आम्ही ब्राह्मणाकडे देखील बघितलं, पण कुठेच काही आम्हाला कळालं नाही। त्यावेळेस जेव्हा म्हटलं काय करावं, कुठेच मार्ग सापडत नव्हता, त्यावेळेस स्वामींना विनंती केली की स्वामी, हा त्रास माझा बंद होऊ द्या, हे मला होऊ नका देऊ। काय होत आहे स्वामी, काहीतरी मार्ग दाखवा, जे काही असेल ते तुम्हीच बघून घ्या, असं सांगितलं। त्यानंतर काय झालं ना की पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे खूप प्रचंड वारा सुटला होता। इतका वारा होता ना की बस। खूप सारे आमच्या गावातील झाडे वगैरे पडले। त्याच वेळेस आमच्या दारापुढे जे औदुंबराचं वृक्ष होतं, त्या वृक्ष हे मुळासकट उपटलं। ते उपटल्यानंतर म्हणजे असं का बरं झालं, काहीच म्हणजे वाऱ्याने झालं असं सर्वजण म्हटले। त्यानंतर मग माझा त्रास आणखी वाढला होता, त्रास हा कमी होतच नव्हता। त्यावेळेस काय झालं ना, त्या दिवशी रात्री मी अशी फुल गाढ झोपेत होते। झोपेत असल्याने मग त्या दिवशी मला ते औदुंबराचं वृक्ष माझ्या स्वप्नामध्ये आलं आणि त्या वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंनी मला दर्शन दिलं। दत्तगुरू त्या वृक्षामध्ये मला दिसत होते आणि ते असे हळूहळू खाली पडत आहे असंही मला ते दिसलं। त्यावेळेस मी खडबडून जागी झाले आणि मिस्टरांनाही सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं, पण काय करावं। त्याच वेळेस काय झालं ना की मी स्वामी ओम चॅनलवरती केंजाळे दादांचा नंबर बघितला। म्हटलं यांना तरी विचारून बघावं काही होतं का, मार्ग मिळतो का, काही सापडतं का, म्हणून मी दादांना कॉल केला। सुरुवातीला तर त्यांनी कॉल उचलला नाही, पण नंतर त्यांनी मला कॉल केला। कॉल केल्यानंतर मी दादांशी बोलले की असा असा प्रॉब्लेम आहे, असं घडलं आहे आणि मला असा त्रास होत आहे। त्यावेळी दादा म्हटले की काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल, पण एक काम करा म्हणे, जिथे औदुंबराचं वृक्ष आहे तिथे खोदकाम चालू करा, तिथे महादेवाची पिंड नाहीतर पादुका नक्की तुम्हाला सापडतील, असं दादा म्हटले। त्यावेळेस मग आम्ही हे केलं, खोदकाम चालू केलं, JCB लावला। 2-2.5 फुटावरती आम्हाला उजवी पादुका स्वामींची सापडली। पादुका सापडल्यानंतर उजवी सापडली म्हणजे आदेश। त्यानंतर मग दादांना कॉल केला की एक पादुका सापडली। त्यावेळी दादा म्हटले की आणखी खोदा, आणखी खोदल्यानंतर तुम्हाला नक्की आणखी सापडेल काही ना काही। त्यावेळेस आणखी खोदलं, पण 5 ते 6 फुटावरती मुरुम लागला, पूर्ण हे झालं, दगडं लागले होते, त्याच्या खाली काही खोदता येत नव्हतं, खोदूनही काय करायचं। आणि 5 फुटावरती ही दुसरी पादुका सापडली, पण आणखी काहीच नाही सापडलं। दादांना सांगितलं, दादा म्हटले ठीक आहे, मग पादुकांची प्राणप्रतिष्ठा वगैरे करून घ्या, एक छोटंसं मंदिर बांधा आणि तिथे पादुका ठेवा, असं दादांनी सांगितलं। मग काय झालं की ती पादुकांची प्राणप्रतिष्ठा करायची, पण ब्राह्मणच कुठे मिळाला,
इतक्या प्रचंड अडचणी येऊ लागल्या. पैशाची प्रॉब्लेम, पैसे इकडून तिकडून झाले तर ब्राह्मण मिळेना, तर काही ना काही इतक्या प्रचंड अडचणी येत होत्या ना का बस. पण स्वामींचा तारक मंत्र मी रोज म्हणत होती, स्वामी तुम्हीच आता हे करून घ्या, मला माहीत आहे साक्षात तुम्हीच आहात, तुम्ही एवढ्या मोठ्या पादुका आम्हाला दिल्या म्हणजे खूप मोठं आमच्यावरती तुमचे उपकार आहे असं म्हटलं. मग पादुकांची पूजा करण्यासाठी एकूण तिकून भटजी मिळाले आणि मग पादुकांची पूजा केली. ज्यावेळेस पादुकांची पूजा चालू होती ना त्यावेळेस काय झालं की ताटामध्ये अक्षदा होत्या, त्या अक्षदा आपोआप अशा वरती उडाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझ्या अंगावर काही पडले आणि बाकीच्या पादुकावरती पडल्या. हा खूप मोठा साक्षात्कार आम्हाला त्यावेळेस झाला. दत्तगुरूंनी आशीर्वाद दिल्यासारखं झालं. मग प्राणप्रतिष्ठा वगैरे सर्व झाली. त्याच दरम्यान माझा मुलगा हा 12वीला होता. 12वीला असल्यामुळे मला त्याच्याकडे जावं लागलं, कारण त्याला घरी येऊन जाऊन करणं त्याला अभ्यासात होत नव्हता. त्यामुळे आम्ही ठरवलं की तिथेच आपण आता रूम घेऊया, मी तिथे राहते असं ठरवलं आणि मग मी तिथेच राहू लागली. एक दिवस काय झालं की माझे जे चुलत सासरे आहे ते एक्सपायर झाले. आता एक्सपायर झाले म्हटल्यानंतर मला येणं फार गरजेचं होतं. मग मुलाचं नेमकी पेपर चालू होते, त्यामुळे त्याला येणं हे शक्य नव्हतं. मग म्हटलं काय करावं, त्याला म्हटलं की मी लगेच मागे येते म्हटलं, पण मला जाणं फार गरजेचं आहे, एक दिवस तरी मला राहावं लागेल. सावडण्याचा विधी झाला की लगेच मी मागं येते असं त्याला म्हटले. आणि मग त्याला म्हटलं ठीक आहे, मी त्याच्यासाठी स्वयंपाक वगैरे पटपट करून ठेवला आणि मी गेली आणि जाताना स्वामींना विनंती केली की स्वामी मी चालली आहे, पण बाळाकडे तुम्हीच लक्ष द्या, त्याचं संरक्षण बनून त्याच्यासोबत कंटिन्यू राहा असं मी स्वामींना म्हटले. आणि मग मी गेले, कारण मी त्याला एकटं कधीच सोडलं नव्हतं. पहिल्यांदा मी त्याला एकटं सोडून चाललेली होती. मी गेले, सारखी काळजी माझी मुलाची होती. मी त्याला 10-10 मिनिटाला कॉल करून विचारत होती की जेवला का, काय करतो आहे, अभ्यास कर असं म्हणत होते. काही टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको. तोही निवांत रिलॅक्स होता. पण काय झालं ना की रात्रीचे 10:30-11 वाजले असेल. त्या दरम्यान काय झालं, तो असा बसलेला होता, मोबाईल बघत होता आणि अचानक समोर आमच्या म्हणजे बेडरूममध्ये तिथे त्याला असं दिसलं की खूप मोठा टक्का आहे, लोड आहे आणि त्याला असे घुंगरं वगैरे आहे आणि ते हवेमध्ये तरंगत उडत त्याच्याकडे येत आहे असं त्याला दिसू लागलं. तो खूप प्रचंड घाबरला. त्याच वेळेस त्याला वाटलं की फोटो काढावं. तेवढ्यात माझा फोन त्याला गेला की काय करतो आहे म्हणून मी त्याला फोन केला. ज्यावेळेस मी फोन केला तर तो मला सांगायला लागला, तर तो म्हणे म्हणजे गायब झाला, तो लोड डायरेक्ट गायब झाला म्हणणे असं त्याने सांगितलं. मलाही खूप भीती वाटली. मी सकाळीच लवकर उठली आणि ते कार्यक्रम वगैरे झाला सावडण्याचा आणि मग मी लगेच त्याच्याकडे गेले. त्याला म्हटलं घाबरू नको, काही टेन्शन घेऊ नको. तो रात्रभर झोपला नाही. त्याला खूप भीती वाटत होती की हे असं कसं घडलं, याआधी तर असं कधी घडलं नाही. जेव्हा मी घरी आले तेव्हा मला पुन्हा सांगू लागला. त्यावेळेस त्याला म्हटलं अरे काळजी करू नको, ते दुसरं तिसरं कोणी नसून स्वामी प्रत्यक्षात तुझ्यासोबत होते, ते स्वामी महाराज होते. स्वामींचा तो टक्क्या होता. स्वामी तिथे तुझ्याजवळच बसलेले होते, त्यांनी दाखवून दिलं, मी त्यांना सांगून गेले होते ना म्हणून तेच होते म्हटलं असं मी त्याला म्हटले. आणि खरंच स्वामींची ही खूप मोठी कृपा आहे. त्यानंतर काय झालं ना की माझ्या मुलाचा पेपर होता. पेपरला त्याला जायचं होतं. मग तो म्हणे आई माझ्यासोबत तू चल. आता पेपरला जायचं होतं. मग पेपर गेलो. आता पेपर कुठे आहे हे कॉलेज शोधणं वगैरे खूप अवघड होतं, कारण आमची ओळखही कुठे नव्हती. आम्ही घरातून निघलो. स्वामींना मुजरा केला की स्वामी तुम्ही आमच्यासोबत चला आणि कुठलंच म्हणजे असं अडचण येऊ देऊ नका, सर्व काही व्यवस्थित होऊ द्या असं मी स्वामींना म्हटले आणि निघालो. आम्हाला एक व्यक्ती असा मिळत गेला ना की आम्हाला कुठलीच अडचण आली नाही. स्वामीच त्यांच्या रूपात येत होते की काय माहीत. आम्ही कॉलेजला पोचलो, पेपरही झाला, सर्व व्यवस्थित झाला आणि निघण्यासाठी निघालो. पण आम्हाला येण्यासाठी खूप उशीर झाला. 8-8:30 वाजले होते. बस येत नव्हती. खूप भीती वाटत होती, टेन्शनही येत होतं, आता कसं व्हायचं, कसं करायचं. त्यावेळेस काय झालं ना की एक व्यक्ती आमच्याजवळ आली आणि म्हटले कुठे जायचं. तर आम्ही सांगितलं की बारामतीला आम्हाला जायचं आहे, पण गाडी येत नाही, उशीरही खूप झाला आहे. ते म्हणे काळजी करू नका ताई, गाडी येईन, तुम्ही सुखरूप घरी जातात, ते असं बोलले. आणि त्यांना जिथे जायचं होतं त्यांच्या खूप बस येत होत्या, पण ते बसमध्ये बसत नव्हते. खूप आश्चर्य वाटत होतं की हे का बरं जात नाही आहे. मग त्यांनी काय केलं, ते म्हणे ताई तुम्ही बसच्या नादी लागू नका, प्रायव्हेटने तुम्ही घरी जा. मग त्यांनी प्रायव्हेटला बोलवलं आणि आम्हाला त्या प्रायव्हेटमध्ये बसून दिलं आणि असा वरती हात केला आणि एक स्मित हास्य दिलं. त्यावेळेस खरंच असं मन भरून आलं आणि वाटलं की दुसरं तिसरं कोणी नव्हतं, ते स्वामीचं होते. आणि स्वामींनी आम्हाला सुखरूप घरी पोचव केलं. खरंच मी स्वामींची फार काही सेवा
करत नाही, थोडीफार करते, पण क्षणोक्षणी प्रत्येक अडचणीच्या वेळेस स्वामी माझ्यासोबत हे उभे राहतात. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की जोपर्यंत या देहामध्ये देह आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची सेवा माझ्याकडून निरंतर करून घ्या. जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांच्यापर्यंत मला पोचवा आणि त्यांचे देखील जीवन सुखमय करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.